मित्रांनो, सबस्क्राईब करा एम-पी-एस-सी माझा यूट्यूब चॅनलला आणि नवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्याकरिता बेल आयकॉन दाबायला विसरू नका. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम-पी-एस-सी माझा. मित्रांनो, आज आपण बघतोय कोणत्याही संख्येचं वर्गमूळ जे आहे ते कसं काढायचं आणि ती कितीही मोठी संख्या का असेना. ठीक आहे, याचं स्टेप बाय स्टेप सोल्युशन बघूयात. सुरुवात करूयात. संख्येच्या शेवटी 2, 3, 7 व 8 हे अंक येत असतील तर ती संख्या काय आहे? पूर्ण वर्ग संख्या नाही आहे. ठीक आहे. मात्र संख्येतील अंकांची बेरीज 1, 4, 7 व 9 असेल तर ती संख्या काय आहे? पूर्ण वर्ग संख्या आहे. ठीक आहे. म्हणजेच आता इथे बघा, खाली उदाहरणात दोन संख्या दिली आहे. 256 ही पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर असूही शकते किंवा नसूही शकते. तर आता याची आपण बेरीज करून बघूया. 2 + 5 + 6. ठीक आहे. 6 आणि 5 11, 11 आणि 2 13. ठीक आहे. आता 13 आले म्हणजे 1 + 3 म्हणजे झाले 4. म्हणजे 256 पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर हो. त्यानंतर 257. आता याच्यामध्ये 7 आलेला आहे शेवटी, त्याच्यामुळे ही संख्या पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर नाही. इथे सी काय झाली? इलिमिनेट झाली. ठीक आहे. आपल्या समाधानासाठी आता आपण काय करू, याची बेरीज करून बघूयात. 2 + 5 + 7. 7 आणि 5 12, 12 आणि 2 14. ठीक आहे. आता 14 म्हणजे 1 + 4 म्हणजेच किती झाले? 5. म्हणजे पूर्ण वर्ग संख्या आहे का? तर नाही आहे. ठीक आहे. आता मित्रांनो, कोणत्याही संख्येचं वर्गमूळ जर काढायचं असेल त्यासाठी 10 पर्यंतचे जे वर्ग आहे ते आपल्याला माहिती पाहिजेत. आता ते का माहीत पाहिजे? कारण जी संख्या आहे, जी आपल्याला दिली आहे, जिचं आपल्याला काय करायचं आहे, तर वर्गमूळ काढायचं आहे. या संख्येच्या शेवटी कोणती संख्या आहे यावरून आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, तर वर्गमूळ काढायचं आहे. ठीक आहे. आता 1 चा वर्ग आहे 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64, 9 चा 81 आणि 10 चा आहे 100. ठीक आहे. आता शेवटची संख्या आपल्याला लक्षात घ्यायची इथे. 1 कुठे कुठे येतो? तर 1 येतो 1 च्या वर्गामध्ये आणि 9 च्या वर्गामध्ये. ठीक आहे. आता त्याच पद्धतीने 4 कुठे कुठे आहे? 2 चा वर्ग आणि 8 चा वर्ग. 2 चा वर्ग 4 आणि 8 चा वर्ग 64. त्यानंतर 5 कुठे आहे? तर एकच आहे. 5 5 25. त्यानंतर 6 चा आहे 6 6 36 आणि 4 चौक 16. ठीक आहे. त्यानंतर आहे 9. 9 कुठे कुठे आहे? तर 3 तिया 9 आणि 7 7 49. ठीक आहे. आता ह्या गोष्टी ज्या आहे ह्या मला लक्षात ठेवायच्या आहे, कारण ह्या गोष्टींनुसारच आता आपण काय करणार आहोत? वर्गमूळ काढणार आहोत. ठीक आहे. सुरुवात करूयात. पहिली संख्या आहे 576. आपण आधीच बघितल्याप्रमाणे इथं काय आहे? 6 आहे आणि 6 कशा कशामध्ये येते? 4 चा वर्ग आणि 6 चा वर्ग. 4 चा वर्ग 4 चौक 16 आणि 6 चा वर्ग 6 6 36. बरोबर. शेवटी 6 6. आता काय करायचं आहे आपल्याला? ह्या ज्या दोन संख्या आहे 76, ह्या काय करायच्या? ह्या सोडून द्यायच्या. ठीक आहे. मग आपल्यापाशी काय उरतात? फक्त 5. आता बघायचं की 5 हा कशाचा स्क्वेअर आहे किंवा स्क्वेअर नसेल किमान तर तो कशाच्या जवळपास आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी 2 चा वर्ग. 2 चा वर्ग आहे 4 आणि 3 चा वर्ग. 3 चा वर्ग आहे 9. ठीक आहे. याच्या मधात कुठेतरी 5 आहे. बरोबर. म्हणून काय करायचं? ही जी संख्या आहे लहान, ही आधी लिहून घ्यायची. म्हणजे आपल्याला काय मिळाली आहे? एक संख्या मिळाली. आता दुसरी संख्या काढायच्या वेळेस काय करायचं? की 4 आणि 9च्या मधात 5 कुठेतरी आहे. बरोबर. तर मग काय करायचं? हे जी वर्ग आली आहे, जवळपासची जी वर्ग आहेत 3 आणि 2 याचा करायचा गुणाकार. म्हणजे 3 दुने 6. आता या 6 पेक्षाही 5 कसा आहे? लहान आहे. बरोबर. म्हणून काय करायचं? हे जे 4 आहे हे दुसरी संख्या आहे. ठीक आहे. मात्र जर या 5च्या जागी 6 असतं किंवा 7 असतं तर आपण काय लिहिलं असतं? हे 6 लिहिले असते. ठीक आहे. ते आपण समोरच्या उदाहरणात बघू. हे खूप इझी आहे, फक्त थोडंसं समजून घ्या. ठीक आहे. आता दुसरी आहे 676. ठीक आहे. याच्यामध्ये तुमचे जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होतील. 6 आहे म्हणजेच आपल्याला काय? 4 आणि 6. ठीक आहे. का? कारण 4चा वर्ग आहे 16 आणि 6चा आहे 36. बरोबर. आता इथं या दोन संख्यांचं काम काय आहे? झालेलं आहे. आता आपल्यापाशी काय उरली आहे? 6. आता 6 कशाच्या मधात आहे? 2चा वर्ग आणि 3चा वर्ग. ठीक आहे.
तर आता याच्या मधात कुठेतरी काय आहे 6 आहे. ठीक आहे. तर मग आता आपल्याला काय करायचं आहे, पहिली संख्या तर आपल्याला मिळाली ती आहे 2. मग आता दुसरी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, 2चा आणि 3चा काय करायचा आहे गुणाकार. हे आले 6. आता इथे 6 आणि इथे पण 6च आहे. ठीक आहे. म्हणजेच ह्या संख्या काय झाल्या सारख्या झाल्या. आणि आपण मागच काय बघितलं की जर संख्या सारख्या आहे किंवा मोठ्या आहे तर दुसरी संख्या कोणती असेल, नेहमी मोठी असेल. म्हणजे याचं वर्गमूळ काय आहे तर ते आहे 26. पहिली संख्या 2 आणि दुसरी मोठी संख्या म्हणजेच 6. ठीक आहे. आता आहे 4 अंकी संख्या. तर 4 अंकी संख्या असल्यावर काय करायचं, तर तेच काय करायचं आधी, तर पहिल्या ज्या 2 संख्या आहे याच्यामध्ये काय आहे 1 आणि 1 कशामध्ये येतं, एक तर 1 नाही तर 9. बघा 98 जे आहे हे कशाच्या स्क्वेअरच्या मधात आहे, तर 9चा वर्ग येतो 9 9 81 आणि 10चा वर्ग काय होतो 100. आता या दोन संख्यांच्या मधात कुठंतरी 98 आहे बरोबर. आणि लहान संख्या कोणती आहे तर ती आहे 9. म्हणजे एक संख्या आपल्याला मिळाली. आता आपल्याला दुसरी संख्या शोधायची आहे. तर दुसरी संख्या शोधण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या 9 आणि 10चा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे. आणि 9 गुणिले 10 झाले 90 बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही संख्या जी आहे ही मोठी आहे की नाही, त्यामुळं आपल्याला इथे लहान घ्यायला लागणार आहे का तर नाही. तर आपल्याला इथे घ्यायला लागणार आहे मोठी संख्या. म्हणजे आपली वर्गमुळाची दुसरी जी संख्या आहे ती काय आहे 9. म्हणजे याचा 9801चं वर्गमूळ काय झालं 99. त्यानंतर आहे 8281. सेम प्रोसेस. 81 आहे 1 आहे म्हणजे काय करायचं आहे, एक तर 1 येणार नाही तर 9 येणार. आता 82 कशाच्या मधात आहे तर 9चा वर्ग येतो 81 आणि 10चा वर्ग काय होतो तर 100. या दोघांच्या मधात काय आहे 82 आहे. म्हणजे एक संख्या कोणती आहे तर ती आहे 9, कारण ही संख्या काय आहे लहान आहे. आता दुसरी संख्या काढण्याच्या आधी 9 गुणिले 10 म्हणजे हे झाले 90. मात्र 90 पेक्षा 82 कशी आहे, ही संख्या लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय घ्यायला लागणार आहे, एक ही दुसरी संख्या आपल्याला घ्यावी लागणार आहे. म्हणजे 8281चं वर्गमूळ काय आहे तर ते आहे 91. ठीक आहे. 2916. सेम प्रोसेस. 6 आहे म्हणजे 4 आणि 6. आता उरले 29. तर 29 कशाच्या मधात आहे तर 5चा वर्ग होतो 25, 6चा वर्ग होतो 36. या दोघांच्या मधात कुठेतरी 29 आहे बरोबर. त्याच्यामुळे पुन्हा 5 गुणिले 6 केलं तर झाले 30. आता 30 पेक्षा 29 काय आहे लहान आहे. म्हणजेच पहिली संख्या आपल्याला कुठली मिळाली होती तर ती होती 5 आणि ही संख्या लहान असल्यामुळे दुसरी संख्या आपली कोणती झाली, ती झाली 4. म्हणजे 2916 हे कशाचं वर्गमूळ आहे तर ते आहे 54चं. ठीक आहे. आता बघूयात 5 अंकी संख्या. ठीक आहे. आता 5 अंकी संख्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे, पद्धत तीच आहे. फक्त याचे दोन पार्ट पाडत असताना एका बाजूनी 2 आणि दुसऱ्या बाजूनी उर्वरित असं हे पार्ट करायचे आहेत. आता इथे 9 आहे. 9 कशामध्ये आहे, 3चा वर्ग आणि 7चा वर्ग. ठीक आहे. आता उरलं काय आपल्यापाशी तर आपल्यापाशी उरले 640. आता 640 कशाच्या मधामधात आहे तर ते आहे 25च्या. 25चा वर्ग किती होतो 625 आणि 26चा वर्ग किती होतो 676. ठीक आहे. आता या दोघांच्या मधात कुठेतरी 640 आहे बरोबर. पहिली संख्या तर आपल्याला मिळाली आहे आणि ती आहे हे 25 बरोबर. आता दुसरी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर 25 गुणिले 26 आणि याचा गुणाकार काय येतोय, तो येतोय 650. मात्र 650 पेक्षा 640 जी आहे ही संख्या काय आहे लहान आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरी संख्या कोणती मिळाली, ती आहे 3. आणि म्हणून आपला 64009 म्हणजे 64,009चा वर्गमूळ काय आहे तर ते आहे 253. ठीक आहे. पुन्हा एक 5 अंकी संख्याचं वर्गमूळ काढूयात. आता इथे आहे 49. ठीक आहे. शेवटचे दोन अंक कोणते आहेत तर 49. इथे आलं 9. 9 म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, एक तर 3 किंवा 7. ठीक आहे. 9 कशाच्या वर्गात येतं, एक तर 3च्या 3 3 9 किंवा 7 7 49 बरोबर. आता उरले काय आपल्यापाशी 204. आता 204 कशाच्या मधात येते ते बघा आधी. तर ते येते 14चा वर्ग. 14चा वर्ग आहे 196 आणि 15चा वर्ग किती आहे, तो आहे 225. आता याच्या मधात कुठेतरी 204 आहे.
एक संख्या आपल्याला मिळालीच आहे 14, मात्र दुसरी संख्या मिळवण्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे, 14 गुणिले 15, बरोबर. आता 14 गुणिले 15 किती येतं, ते येतं 210, बरोबर. आता 210 पेक्षा 204 ही संख्या लहान आहे की नाही, म्हणजेच आपली दुसरी संख्या कोणती आहे, तर ती आहे 3. म्हणजेच 20,449चा वर्गमूळ काय झालं, ते झालं 143. ठीक आहे मित्रांनो, आशा करतो की हे लेक्चर जे आहे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करण्यासाठी तुमच्या व्हिडिओच्या वर जो ॲरो आहे त्याच्यावर क्लिक करा आणि व्हॉट्सअप, फेसबुक किंवा इतरही प्लॅटफॉर्मवर तुम्ही तो शेअर करू शकता. ठीक आहे. थँक्यू फ्रेंड्स.